दर तसा बघितला तर कमी आहे दुकानदार आहे मिरगात गर्दी. पण आज मिरज म्हणतात गर्दी नाही आहे, मिरगाची तशी गर्दी नाही आहे. आणि जो पाऊस पण नाही, जोरदार पाऊस पडला तर मिरग वाटतं. अच्छा, पाऊस असला तर गावठी जोरात खूप असला, पण आज पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळे मिरग तसा वाटत नाही. मिरग म्हणजे मिरग बघायचा तर खरं म्हणजे चिकन मटनचा जोर असतो. पण आज मासे खाणं चांगलं आहे, त्यामुळे माशासाठी पण गर्दी बरीच. मासे झालं का वर्षभर पावसाळा दुष्काळ आहे, वर्षभर वादळाची संकट आली तरीसुद्धा हे मच्छीमार लोक मासेमारी पण जातात, आपल्या जीवन उदरतात, लोकांसाठी मासे आणतात. पण आज जरी महागाई वाढली तरीसुद्धा कुठे ना कुठे मिरग म्हणून मत्स्य आणि मांस या दोन्हीचा आहार आज आहारामध्ये असेल. कारण आज जरी मिरग म्हणून जरी मासे मटण जरी केलं, चिकन मटण केलं, तर त्याच्याबरोबर हल्ली चवीसाठी आधी तळलेला मासा असेल किंवा माशाची कढी असेल, याचीसुद्धा कोकणात मोठी काय त्याला म्हणतात आपल्या भाषेत आवड खूप आहे. त्यामुळे मोठ्या शहरामध्ये चिकन मटनवरती ताव मारतात, पण आपल्या कोकण भागात गेलो तर आपल्या कोकण भागात घेताना मच्छीवरती जोरदार ताव मारला जातो. तरीसुद्धा खरंच हे मच्छीमार बांधवांसाठी याचे आभार मानले पाहिजे. एवढी मोठी समुद्रामध्ये वादळं असताना कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं, तरीसुद्धा मत्स्यप्रेमी खेळांसाठी काही लोक मार्केटमध्ये असे मासे आणतात आणि आपल्या जिभेची चोचले पोहतात.